उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबारच्या पथकाद्वारे आज सकाळपासूनच नंदुरबार शहरासह जिल्ह्यात अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅसचा वापर करून रिक्षा वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। सकाळपासूनच RTO विभागानं रस्त्यावर धावणाऱ्या या रिक्षांना जप्त करत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा केले आहेत। अशा सर्व रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली असून या रिक्षा स्क्रॅप करण्यात येणार आहे अथवा ज्या रिक्षा नियमात असतील त्यांना दंडात्मक कारवाईनं सोडून देण्यात आहेत। याबाबतची अधिकची माहिती परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी दिली आहे। आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये फक्त 122 रिक्षांनी परमिट घेतलेलं आहे। बाकीच्या सर्व रिक्षा ह्या इलिगली चालतात आणि आमच्या तपासणीमध्ये असं आमच्या निदर्शनास आलं की हे सगळे अवैध घरगुती गॅस वापरून हे वाहनं चालतात। हे अत्यंत धोकेदायक असून याबाबत ग्राहक दीक्षांत कल्याण फाउंडेशन यांनी हे दिल्लीचं फाउंडेशन आहे आणि यांनी माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक तसेच RTO आणि माननीय प्रधान सचिव यांच्याकडे याबाबतच्या तक्रारी केलेल्या होत्या। त्या संघाने आम्ही या तपासणी केली असता आम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर घरगुती गॅस वापरून रिक्षा चालताना दिसून आल्या। याच्यामध्ये बऱ्याचशा रिक्षांचे कागदपत्र अपूर्ण आहेत। बऱ्याचशा रिक्षा या धुळे, मालेगाव, मीरा भाईंदर, भिवंडी इथनं ज्या रिक्षा स्क्रॅप केलेल्या आहेत त्या रिक्षा परत वेल्डिंग करून परत नंदुरबारमध्ये जिल्ह्यात चालताना आम्हाला मोठ्या प्रमाणावर त्या रिक्षा आढळून आलेल्या आहेत। याच्यामुळं आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार तसेच माननीय परिवहन आयुक्त यांच्या आदेशानुसार या वाहनांवर आम्ही मोठ्या प्रमाणावर कारवाई केलेली आहे आणि सर्व रिक्षा चालकांना मी याद्वारे विनंती करू इच्छितो की आपल्या वाहनामध्ये घरगुती गॅसचा वापर करू नये। हे विद्यार्थ्यांची वाहतूक करताना अत्यंत धोकेदायक आणि अशा वाहनांचे कोणतेही फिटनेस सर्टिफिकेट न झाल्यामुळे खूप मोठा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे। याच्यामध्ये रिक्षांमध्ये जे लहान लहान मुलं शाळेमध्ये जातात त्यांच्या जीविताशी हा खूप मोठ्या प्रमाणे याच्यामुळे धोका येऊ शकतो। म्हणून मी सर्वांना आवाहन करेन की तुम्ही अशा प्रकारचे वाहने वापरू नका।